आणि आता बातमी अजित पवारांची। उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी भेदभाव न करता सर्वांना न्याय देणार अशी घेतली। मात्र अजित पवार ही शपथ विसरलेले दिसतात, कारण नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनीच मतदारांना धमकी दिली। मतांमध्ये कात्री लावली तर निधीला कात्री लावणार असा दम अजित पवारांनी भरलाय। पाहूया। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला। अधूनमधून कायम वक्तव्यानं वादात राहणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा निधीवरून मतदारांना धमकीवजा इशारा दिलाय। बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचारात अजित पवार यांनी मत द्या आणि निधी घ्या असा प्रस्तावच मतदारांसमोर ठेवलाय। पण त्याच वेळी तुम्ही मतांमध्ये काट मारली की निधीत काट मारणार असा इशाराच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय पुढं हे टिकवायचं माझ्या नंतर त्याचं घामच निघणार आहे, कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही। आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ॲव्हरेज मिळतात। 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी। हे जर झालं तर त्या पद्धतीनं काही आपलं पण उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ। मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। माल भरपूर झालेला आहे, आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन एवढं झालेलं आहे। माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे। त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील। तो दिवस काही फार दूर नाही। असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। का निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घरी पाणी भरायला जातंय? मी माझी भूमिका मांडतो। विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे। त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। आणि केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, त्या शहराच्या मध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं। विकास हेच आमचा अजेंडा आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना। अजित पवार उघड उघड सौदेबाजी आणि धमकी देत आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करणार का असा सवाल अंबादास दानवेंनी केला। विशेष म्हणजे निवडणुका आल्यानं आश्वासनं द्यायची आणि नंतर अजित पवार मतदार किंवा शेतकऱ्यांनाच कसे फटकारतात हे 15 दिवसांआधीच महाराष्ट्रानं पाहिलंय। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा मार्याटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू, त्याला माफ। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय मला हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायाच्या मस्तकाला जाते। एकदा असा वित्तमंत्री जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे, जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। आत्ताच्या घटकेला हे जे वित्तमंत्री 10वी पास वित्तमंत्री आहेत महाराष्ट्राचे,
ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली. धमकावलं असं नाही आहे, त्यांनी त्या ठिकाणी तुमच्या विकासासाठी निधी लागतो आणि सुदैवानं त्या ठिकाणी ते अर्थमंत्री राज्याचे आहेत आणि मग झुकतं माप मी आपल्याला देऊ शकतो अशा प्रकारचा मतितार्थ आहे. निवडणुकीचा प्रचार म्हटलं की आश्वासनं आलीच, पण विकासासंदर्भात विजन काय हे सांगणं अपेक्षित आहे. मात्र मतं द्या मगच निधी देणार किंवा नगरपंचायतीचे सर्व 18 उमेदवार निवडून द्या नाहीतर निधीत कात्री लावणार असं बोलणं हे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या व्यक्तीकडून अभिप्रेत नाही. कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.